येतो आणि वाऱ्याच्याच वेगाने जातो. तर काल दादा आलता आणि आम्ही काल शॉर्ट व्हिडिओ केली आणि ती इन्स्टा टाकलेली आहे, तुम्ही जाऊन बघा. स्वतः दादा चाललेला आहे, भुवनेश्वरला पण येत नाही. करू आपण आता नेक्स्ट वीक मी 4-5 दिवस येतोय आपण. ओके वाव, मोठा चल व्हिडिओ करू. जर आपल्याला कंटेंट शोधून ठेव. चालेल चालेल. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा भेटलेलो आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जसं की माहिती आहे, आपण लेट येतो पण थेट येतो. सो आज आपण आलेलो आहोत भुवनेश्वरला. आणि भुवनेश्वरला आलेलो आहोत म्हणजे काय, जसं की तुम्हाला माहिती आहे श्रावणी सोमवारसुद्धा चालू झालेला आहे. आणि पहिला सोमवारसुद्धा झालेला आहे. आणि जेव्हा श्रावणी सोमवार चालू होतात तेव्हा आमच्या इकडे म्हणजे भुवनेश्वरला सप्ताह बसतो. आणि तिथे अशा म्हणजे जेवढी गावं आहेत साईडची, म्हणजे वागरणपासून सातघर, मानकोळे विनकोळे अशी सर्व गावं आहेत, त्यांची पाळी असते म्हणजे प्रत्येकाची. म्हणजे रोज म्हणजे डेली, म्हणजे आज याची झाली की म्हणजे प्रत्येक गावाची डेली रुटीन आहे, तो पाळी असते. सो आता आम्ही सर्व गावकरी भुवनेश्वरला आलेलो आहोत. बघू शकता, दाखवतो तुम्हाला. सगळे गावकरी आहेत म्हणजे. आणि जो सप्त्याचा जेवण होतो म्हणजे ढक्कू, तो एक नंबर असतो, अप्रतिम. म्हणजे सगळे जो घरातना कडधान्य म्हणजे घीच जी बोलतात, मोड आलेले कडधान्य घेऊन येतात आणि त्याचा जो ढक्कू होतो तो अप्रतिम असतो. सो आता आपण जाणार आहोत देवळात. बघू शकता पब्लिक खूप आहे. ऑल टोटल गावातली सर्वजण इथे आलेली आहेत आणि मी सुद्धा आलेलो आहे. आणि माझी नाईट होती तर मी लेट आलो. आणि जती तिथून बघा मम्मीला घेऊन येते. सगळ्या ज्या लेडीज आहेत, जेंट्स आहेत, कोणी चालत येते, कोणी गाडीवर येते, सर्वजण येत आहेत मागणं. आणि ऋत्विक धुमालसुद्धा एंट्री झालेली आहे, बघू शकता तुम्ही दिसते. सो आता आपण जाणार आहोत देवळात. जास्त काही बोलत नाही, देवळातलं तुम्हाला क्राऊड दाखवतो, किती पब्लिक आहे आणि काय कसं जेवण होतं ते दाखवतो. सो तिथे एक पारंपरिक नृत्य करत आहेत लेडीज आमच्या गावातल्या, तर तोही सुद्धा दाखवतो मी त्याला. चला. सुंदर अप्रतिम गाभारा आहे आणि आवाज घुमत असेल गाभाऱ्यात, बघू शकता. सुंदर शंकराची मूर्ती आणि इथे पिंड आहे. सुंदर गाभारा. जागरण करायची सवय राहणार आहे. जुगार खेळायला कुठं काय पण असेल, जुगार खेळणार. आता आपण आलेलो आहोत पाठच्या बाजूला आणि आता आपण जाणार आहोत दत्त मंदिरात. आणि जेवढं काही कव्हर करता येणार आहे तेवढं मी दाखवणार आहे. चला दत्त मंदिरात जाऊया. सुंदर अप्रतिम दत्ताची मूर्ती आहे, बघू शकता. आणि मी मगाशी आलतो पण पाया पडून गेलो. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा आलो आहे देवळात. आणि माझ्याबरोबर आहे जतीन ब्लॉगर, नवीन ब्लॉगर आहे, त्याला सपोर्ट करा. त्याच्या चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये येईलच. मैत्रिणी भेटलेल्या आहेत छोट्या छोट्या, मला बोलतात ब्लॉगमध्ये घे. पल्लक आणि काय ओवी. देवळाच्या पाठची बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि इकडे आहेत जेवणाची तयारी करत आहेत बघा. सर्व महिला मंडळ भाजी कापत आहेत. हे आपले काका, सर्व हे स्वयंपाक बंधू आहेत. आतमध्ये जेवण शिजवते, आपण जाऊया बघूया. त्यांचा मेन लीडर इकडे आहे, भाईक्या. हे बघा इकडे असं सगळं कापून ठेवलेलं आहे भाजी. आणि इकडे असं जेवण शिजत आहे. आणि ढप्पू, एक सुंदर ढप्पू होतो इथे, तुम्हाला दाखवतो जेवण तयार झाल्यावर. बायका नुसतं लाजते. हिशोब चालू आहे. बेकार काम आहे. काय जातं, तुम्हाला देवळाच्या आतमधीतलं सगळं काही कव्हर करून दाखवलेलं. तर आम्ही चाललेलो डॅमवर आणि इथे सुंदर असं धरण आहे, तुम्हाला दाखवतो. पण त्याच्या अगोदर सुंदरसा तलावसुद्धा दाखवतो. त्यात किती मच्छी आहे. नुसतंच कटलं आहे, नुसतं कटलं. हा सुंदर तलाव, वा वा वा. आणि साईडला असं पिंपळाचं झाड, ही नॅचरल ब्युटी, खतरनाक. हो, इकडनं जायला रस्ता आहे डोंगरावर. आणि डोंगरावर म्हणजे धरणावर, सॉरी. पहिला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेत होतो, मराठी शाळेत, कॉलेजला होतो, तेव्हा आम्ही सुट्टी काढून यायचो. म्हणजे ही पाळी जेव्हा ही आमची पाळी असायची भुवनेश्वरला, खूप मजा करायचो. आणि तिथे एक छोटासा वॉटरफॉल, धबधबा होता. आणि जेवल्यानंतर, जेवायच्या आधी आम्ही म्हणजे जेवण व्हायच्या आधी तिथं खूप पावायचो. नंतर परत जेवायला यायचो आणि नंतर जेवल्यानंतर परत पोहायला जायचो. अख्खा दिवस आम्ही इथे असू. आता कसं आहे रुटीन, म्हणजे डेली रुटीनप्रमाणे सगळं काही बदललेलं आहे. 2026 आलेलं, त्याच्यामुळे सगळं काही बदल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जागा बिगा, म्हणजे तिथे प्लॉटिंग बिटिंग झालेली. पहिलं पूर्ण हा पहाट होता.
आता इथं प्लॉटी बिटिंग झालेली आहे. आपण वरची तुम्हाला नजाकत दाखव. तरी सोडल्या इकडं धरणावर सोडून गेलं कोणतरी 2 मशीन. पर्यटक स्थळ सुद्धा झालेलं आहे बघा. मुलांची ट्रिप आलेली आहे मराठी शाळेचे. त्यांच्या मॅडम सर सगळे बरोबर आहेत. ही मजा फक्त शाळेत असताना घ्यायला मिळते. म्हणजे ट्रिप, सुंदर ट्रिप, साईडला असं डॅम, म्हणजे सर असतात सोबत. लहानपणी आम्हाला मजा यायची, पण आता ती बचपन गया और सब कुछ गया. आता पैसा आहे पण ती मजा घेताना नाही. सुंदर डॅम आहे बघू शकता बघा. या डॅममध्ये आम्ही लहानपणी पावायचो, पण मधीत कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही. कारण जर मधीत गेलो तर परत साईडला येण्याचा कधी मोबाईल दिखा नाही की आ गए फोटोवाले. काय कधी सुधरा बाबा सुधरा. नुसता फोटो काढून जे झाला. अकाउंट नाही इंस्टाला सगळा गेला आहे. काय कुठं टाकणार आहेस फोटो? ते ठेवून ठेव पर्समध्ये लपून, पासपोर्ट सहित. छोट्या छोट्या मुलांची ट्रिप चालू आहे आणि या त्यांच्या मॅडम आहेत साईडला घेऊन आलेल्या आहेत. सॉरी त्या नाही मॅडम. सॉरी या मॅडम आहे तिकडे. भेटलेला आहे मानव आणि आम्ही आता चाललेलो आहोत तिथे. त्या डोंगरावर एक गणपती आहे. सो तुम्हाला दाखवतो. सुंदर आहे आणि अशा फुल डोंगरात असं गणपती म्हणजे दाखवतो तुम्हाला. आणि साईडला वगैरे डॅम आहे, सुंदर डॅम. आणि तिकडे जे लोक आहेत ते पवत आहेत. इथली जी वस्ती आहे आदिवासी वस्ती ती पवत आहेत. आणि सुंदर डॅमचं पाणी बघू शकता. निळा निळा नुसतं निळा आहे. सो इकडे ट्रिपसुद्धा आलेले आहेत मुलांच्या. काय आता आपण लहान झालेले मोठे आहोत. त्या लहानपणी ती आपण मजा केलेली आहे आणि जुने दिवस आठवलेले. पण पाणी बाई नॅचरली पाणी बघू शकता. ब्ल्यू आहे नुसता. सो आपण जाणार होतो त्या गणपतीचे डॅम पार करून आम्ही जाणार या साईडला गणपती बघायला. मी बघा किती जण आहेत, लहान लहान पोरं आहेत शाळेतील बघू शकता. त्यांचे सर त्यांना घेऊन चाललेले आहेत. जंगलात चालले तुम्ही? इच्छा आहे का? डोंगरावर चाललेत. तर ते आमच्याबरोबरच आहेत गणपती बघायला. त्यांना पण चाललेले आहेत आणि शाळेतली पोरं आहेत. सो हे बघा भन्नाट रस्ता आहे. शिव सुंदर रस्ता. म्हणजे हे असं नॅचरली वाईल्ड म्हणजे मॅन वर्सेस वाईल्डची फिलिंग आलेली आहे. बघू शकता इकडे एक साईडला वाडी आहे आणि एक साईडला डॅम आहे. एक साईडला फिलिंग. आता मला हा लोकेशन मस्त वाटलेलं तर मी एक रील्स इथे सुद्धा शूट करीन. आणि बघू शकता पोरा आयुष्यपत भाई एक नंबर उड्या मारत आहेत, मजा करत आहेत. मजा घ्या, आयुष्याची मजा घ्या. आयुष्य पुन्हा नाही आहे त्याच्यामुळे आयुष्याची मजा घ्या. बघा मस्त चालू आहे. बघा कसे पोहतात. आयुष्याची मजा. सुंदर असं वर्ड आहे बघू शकता. तुम्हाला जर इथे कुठे व्हिडिओ करायची झाली तर एक नंबर वर्ड आहे. आणि साईडला बघा डोंगर. कुठं टांगोली घ्यायचे? तिथं चला मग टांगोली घेऊ आपण. वा एक नंबर. पण सगळ्यांना सांगा की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बोला. सो ही पब्लिक आहे आपली अशी. पोरांना सुद्धा ब्लॉग मध्ये यायचं आहे तर सगळ्यांची ख्वाहिश आपण पूर्ण करू. मेन म्हणजे मला सांगा कुठल्या शाळेत आलात तुम्ही? बहिरीच्या पाडा. तुम्ही मोठं म्हणजे कितीला आहेत तुम्ही? आणि ती 4थी पर्यंत शाळा आहे. मग माझी रील्स बघितलीत का तुमच्या बहिरीच्या पाड्याला? हा राईट. कशी वाटली तुम्हाला ती रील्स? मग माझ्या रील्स मध्ये तुम्ही काम कराल काय याल का नाही रील्स मध्ये? अरे शपथ माझा फॉलोअर्स. थँक्यू भावा. असं फॉलोअर्स मला भेटतात माझे. आणि साईडला आपल्या लहान मुलं सुद्धा आहेत. आणि आता तुम्ही चाललेलो गणपती बघायला. आम्ही सुद्धा गणपती बघायलाच चाललेलो. आणि बघू शकता सुंदर असा डोंगर आहे बघा. उंच पूल. आपल्या अलिबागमध्ये अशा ठिकाणे आहेत की आपण तिथं कधीच गेलोय नाही. तुम्ही गेला पण असाल पण असं हे बघा एकदम खतरनाक फिलिंग बघा. साईडला तर इकडे कड्यावरची देवी आहे ती आपण एक्सप्लोअर करूच. एक दिवस जाऊ कड्यावरची देवी सुद्धा जवळ. पण तुम्हाला मी गणपती दाखवतो. सुंदर गणपती आहे. तुम्हाला कधी झालं तर नक्की विजिट करा इकडे भुवनेश्वरला. डॅम जवळना रस्ता आहे, नक्की या. एक नंबर असा क्लायमेट होऊ शकतास. वरचं ठिकाण. फायनली आपण आलेलो आहोत गणपतीच्या मंदिराजवळ. छोटंसं मंदिर आहे पण साईडला साफसफाई बघू शकता. वा, हे बघून मला खूप आनंद झाला की वरती मंदिर आहे पण बघा किती स्वच्छता आहे. आणि बघू शकता काय वेदर क्लायमेट बघू शकता. तिकडे गुरं सुद्धा चरत आहेत. एवढ्या वरती सुद्धा आहेत. साईडला वडाचं झाड. क्या बात आहे. आणि बघा दगडात कोरलेला हा गणपती सुंदर. क्या बात आहे. आणि काय एकदम हे जी वाईब झालेली ती कडक झालेली बघू शकता गणपती मंदिर.
हा आपला आहे गणपतीचा मंदिर साईडला आहे. इकडे आहे वाघरण आणि इकडे बघू शकतो सगळं काही दिसत आहे. बघा सुंदर गणपती कोरलेला आहे. साईडला अशी वाईब सुद्धा येईल तुम्हाला. बघा किती सुंदर वाईब आहे. सगळ्याकडे हिरवा गार डोंगर सुंदर आणि शाळेतली ट्रिप सुद्धा आलेली आहे बघा. हे बघा काय मागितलंस गणपतीकडं? पास इच्छा गावात. तर आता आम्ही निघालेलो आहोत खाली जायला. आता आमच्या इथे त्या जेवणाची सुरुवात होईल आणि जेवण हा अप्रतिम सुंदर असतो. दाखवतो तुम्हाला लाजवाब. तुम्ही जर तुम्हाला यायचं झालं तर मी सांगेन तुम्हाला. मला कमेंट करा कधी यायचं आहे. म्हणजे जेव्हा श्रावणी सोमवार चालू होतात तेव्हा हे सप्ताच्या पाळ्या सुरू होतात तेव्हा मला DM करा. पुढल्या वर्षी नक्की या. यंदा तुम्हाला काही भेटणार नाही. म्हणजे आलेत त्यांना विचारा. आणि साईडला बघा खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर शब्दच नाही. आता जाऊया आपण डायरेक्टली खाणे को तर रे खाणे को. आणि त्याच्यानंतर मला जायचं कंपनीत. सो सर्व काही जेवढं काही कवर करता येईल तेवढं आपण कवर करून दाखवणार या ब्लॉगमध्ये. ब्लॉगला खूप प्रेम द्या. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करूनच जा. कारण तुमचा एक सबस्क्रायबर कोणाची तरी लाईफ बदलेल. सो सबस्क्राईब करून जा. तू एक नंबर भाई. थोडी चुकली रॉंग झाली पण हा परफेक्ट मारतो. हा परफेक्ट मारतो आहे. तो ब्लॅक टी शर्टवाला आहे तो परफेक्ट मारतो आहे. बघा बघा कळलं. यांना मला व्हिडिओ घ्यायलाच लागेल. एक साऊथ इंडियनची व्हिडिओ बनवतो आणि मग व्हिडिओ आपण त्यांना घेऊ. जेवणाची घाई कारण प्रत्येकाला कामावर जावं म्हणून टाक बस पंगत नाही. बस आता मी पटकन बसतो जेवायला आणि निघतो कामाला. आल्यानंतर पाठी बघा जेवाची घाई दुसरी कामाला जावं. जिलेबी आली वाव. आमची पत्रावर रिकामी ठेवली. इकडे लोक जेवायला पण लागली. आमच्या अजून पत्रावरली काहीच नाही. हे ढकू त्या ढकूसाठी लोक जाम भानगडी करतात. सो आता जेवण झालेलं आहे. आता जेवण आपण निघू नंतर. आपण दुपारी आलो भुवनेश्वरला. त्याच्यानंतर झोपलो तर ब्लॉग एंड करायला भेटला नाही कारण मला आठवणच नाही राहिली ब्लॉग एंड करायची. आणि आता आपण डायरेक्टली आलो आपल्या उघडीवर. तर थोडासा रील शूट होत्या आणि मग आता रील शूट केल्याने ब्लॉग एंड करतो आहे. सो ही आमची असते परंपरा दरवर्षीची. आणि हा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटत राहू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग कशावर पाहिजे ते पण नक्की सांगा. तर चला बाय.